हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतू कालच्या दिसाक मार्कंडेय ऋषीनी युधिष्ठिराक रामायण काणी सांगतर शिल्पळिले तांतू रामाल पट्टाभिषेका सिद्धती जाल्ला मंथरे कैकेयीलाक येवन सांगता ए कैकेयी तुका एक विषय गोतस्वे रायान आत्तेक निरूप म्हळ्यार पुरे जनाक कळची तशी एक आज्ञा फरमान म्हणटा पळय निरूप घाल्ला कसले म्हळ्यार ते तागेले आज्ञा ते जाल्ली म्हूण जाल्यार तूं वांचूनय प्रयोजनांतल्या बरें जाता कसले गोतस्वे तूं मेल्यारी चांग म्हूण हांव लेखता तुगेले प्रितीच्या जाल्यार तूं मेल्यार लायक म्हूण हांव लेखता इत्याक म्हूण पळय मुखारसून तूं वांचून आसून कांय प्रयोजन ना इत्या म्हळ्यार तुगेली ती कौसल्य पळय ती राजमाती जाता कळ्ळें तिगेले पूत रामाक पट्टाभिषेक तुगेले पुतार अयोध्ये मेळ्ळी म्हूण जाल्यार तुका राजमाती जेवची सौभाग्यस्वे ना मागीर तुका कैकेयीन सांगिल्ली तशी आयकूंक जायत येदोळते रायाले प्रितीची बायल जावन कैकेयीक सुमित्रेक पुरय एक नगण्य कोर्ण पळयलेलें न्हू तुवें आनी कैकेयी कौसल्य तुका सोडतवे कौसल्य कूडलें म्हणत हांव राजमाता तूं येदोळ केल्लेलें पुरय आस पळय कैकेयी कौसल्य ताजे पुरय बदल घेता ती तुगे लागीं पळ जाय जाल्यार म्हणटा मंतरेलें उत्तर आयकतना हिका दिसता कैकेयीक ना हांव सुरवेती रामा जाल्यार व्हडणे रामू म्हाका चंद करून पळय तशें तशें जाल्यार ही एक गंधर्वी तिका ह्या रामायण म्हळ्यार राम रावणाल मध्ये युद्ध जावका जाल्यार ती मंतरेले हांगा एक भूमिका होड तिगेले आंगांत एक निकृती म्हळेले राक्षसी आविश्ट जाला न्हू ती मागेरी नानाव रितीर चाडी सांगून कैकेयी मन बदलयता कैकेयी कूडले दशरथाले वता वच्चून बारी चंद करून शिंगार नंजमगल दशरथा तिका पळोवन बारी मोह येता कसले आईल तूं यो बैस मोगनी करता तो कूडले ती म्हणटा न्ही तूं पळय सत्यनिश्ठ राय म्हणून पुरो जना गोतस तुका सत्यनिश्ठ म्हणटाची सत्य प्रतिज्ञ म्हणटाची म्हळ्यार तूं कसल भाश दिल्ला पळय ते पट्टी जायना म्हणून जाल्यार तूं म्हाका फुडें एक वर दिल्लेलें उतर दिल्लेलें वचन कसलें म्हळ्यार तुका कसल जाय निमगी म्हूण हांव कसं म्हणलें म्हाका जाय आशिल्लें तेन्ना निमगिता म्हूण म्हणलें जायत म्हूण तूं ताका एक अभिवचन दिलें म्हळ्यार जायत तुका जाय आशिल्लें तेन्ना कसं जाय म्हूण निमगी हांव दिता म्हूण हांव येदोळ दी तुगेलें कसलें की कसलेय निमगिनी जाल्यार आजी हांव निमगूका म्हाका आशस कसलें म्हणून हांव निमगीत जैतवें हांव निमगीत कसं तें तूं चळायसून दिवका तशें जाल्यार मात्र तूं सत्य प्रतिज्ञ म्हणून लोकांत जाता नानातले कैकेयीक दिल्लेलें उतरां राय चुकलो म्हूण म्हणलेलें अपवादन तुका येता जैतवें म्हूण म्हणटा आक्का बाईले पळोवनूची तो एक नमूने मेस्मरायज जाला तितले चंद कोन्न शिंगार न्हयले मागीर तीन ते ಸ್ವಲ್ಪ ವಯ್ಯಾರನಿ कोरून उलयतना तो सांगता वरं ददानि ते हंत तद्ग्रणाः ग्रहाण यतिच्छसि अवध्यो वद्यतां कोद्य वद्य कोद्य विमुच्यतां तू कसं जाय वर सांग संकोच नाका आनी वट्रासे उलयत अवध्यो वद्यतां को अद्य येदोळतय वध कोरूक अनर्ह जालोलो ताका वध करी म्हळ्यार करता जेवो कोणें निजावन वदार्हची शिक्षा जेवूक ताका मरणदंडेन तसले सोडी म्हळ्यार सोडता जैतवे न्ही मे धनम ददानी कस्याद्य हिरेतां कस्य बापना दरिद्र जाल्ल्याक एक अष्टैश्वर्य दी म्हळ्यार दिता जेवो अष्टैश्वर्य आशिल्ल्याक टॅक्सांनी घालून सुलगी करी म्हळ्यार तेमय करता म्हळ्यार पळय स्त्री व्यामोह ह्या रायाक कसले दशरथाक कळ्ळें धर्माचे विवेचनांतल्या बरें उलयत पळय जाल्यार तितले बायलेला मलेर आसल्यार ब्राह्मणाल विशयांत एक सम सांगता तो ब्राह्मणाले विशय सोड
मागीर ह्या पृथ्वीन तूं कितले ऐश्वर्य जायी त्या ऐश्वर्य तुका जायवे कितले ऐश्वर्य आसा पृथ्वीन तूं त्या जायवे तुका सांग हांव दिवन सोडटा जाल्यार ब्राह्मण आला आसती समेत सगळे पुरे ब्राह्मणांक निर्गतीक करी म्हळ्यार मांत्रा आयकना कळ्ळें तुका गोत्तस हांव कसले दिवच्याकय म्हाका साध्य तसय त्या म्हळ्यार हांव चक्रवर्ती मात्र न्ही मिगेल्यागे 4 वर्णाचे जनय आसाची मिगेल राज्य तांकां चंद करून राज्य भार करता धर्मान तशें हांव न्हू तुका कसले जाय सांग हांव दिता कैकेयी ऐकत कय आनी त्याच 4-5 निमगे तूं सांगला बाई म्हाका तूं उतर दिला बाई तूं त्या उतरा दुखून मागशे वचनान कडेरी ना म्हणटकय राय ना ना हांव खंडीत तूं कसो निमगेला त्या बरो दित्ताची दिता म्हणून शपथ घालतकय तो राय कडेर तिका कळ्ळें आनी रायो मेगेल उतर तिरस्कार करना म्हूण इथे म्हणा तितली प्रीती करता तो अनेक जावन आतां 4 पंत तूं सत्यप्रतिज्ञो अशी तशी म्हणून सांगला न्हय तो खंडीत हांव सांगेले करता म्हूण कुठले तो सांगतकय अभिषेचनिकम यत्ते रामार्थम उपकल्पितम भरतस्तदावाप्नोतु भरतः तद्दावाप्नोतु वनं गच्छतु राघव रामाक पट्टाभिषेक करच्या पुराय तयार केला म्हूण गोतस तें सर्व तयार केल्लेले सांबार द्रव्य मागीर गंगा इत्यादी तीर्थाचे जल पुरे ताजेन अभिषेक कोणा करपाक बसवे भरताक रामाक रण्य पेटोवका म्हूण इतली कर्ण कठोर वर कैकेयी निमगितलो म्हूण सांगून रायान लेखलावे ना न्हय तिका ताकात भारी संकट जालें जाल्यार 4 पंत भास घेतला न्हू तिणें साध्य ना म्हणून सांगू जेतवे जायना रायो भारी दुख्खार आसा कसले सांगना कळ्ळें कडेरी रामा हे विशय कळ्ळे आनी तो पळय रामायणा काणी बारी शॉर्ट जावन आसा तशीच हांव सांगता रसी त्या म्हळ्यार रामायण पुरजना गोत्त शिलेची अपास विस्तार जावन सांगची नाका म्हूण रामा हे विशय कळ्ळे न्हय कडेरी दशरथान रामा आपयले रान्ना वच्चुका तुवें म्हणून सांगू ताज्यान जाय न्ही जाल्यार राम सुमंत्राल्यांनी निमगून कसले विशय म्हणून कळ्ळे कडेरी कसले जावो रामू अन्नाले पितृवाक्य परिपालक तो अन्नान आवसू दिलेलं उत्तर मावशी जावन आसच्या पुरो जाल्यार ताण मान तिका आवसू मरी मोग केलेले आवसू दिलेलं उत्तर वै कोरका न्हय मळकतीर तो सीदा रान्ना बायसून चमकलो तागेलो मागशी लक्ष्मण तो म्हणाल तागेला अम्माले हांवय वता अण्णा एकल्याक सोणा केन्नाय राम लक्ष्मणान सांदुकून तांणी ओटू वचचें आशिल्लें लक्ष्मण तोय चमकलो कडेरी जानकी कोण जनकाल धुव सीता ती सांगता हांव बामणा सोण राबना आपतिव्रता स्त्री तागेलो ओटो हांव वचचें म्हूण सांगून कौसल्येक दशरथाक पुरजन ओपसान ती वय अरण्या चमकली हांगा दशरथो ताणें अरण्या चमकलेली तशीच वो मेलो दशरथो कालवश जालो इत्याक म्हूण ताका तितले पुत्रवियोग दुख्ख आशिल्लो न्हय तशी जाल्यार हांगा रामू अरण्या चमकलो बामणू परलोकाक चमकलो जाल्यार कैकेयी भारी दृढ मनार आशिल्ली तिणें भरता पट्टाभिषेक करूं का म्हण लेखला तो खंय भरतो तो तिगेले बापसूल घरकडस केकय देशांत ताका कूडले आपयसीत कय येता तो प्रयाण करून कळ्ळें येता ताका मार्गारी सूचन पुराय जाता बापूस गेला म्हणून कळटा ताका जाल्यार सांगता येवन आयली कुडले पुत्ताक चेरडा राम रायू तुगेलो आनो तो अपरंधामा चमकलो राम लक्ष्मण अरण्या चमकलेचे आतां हें सगळेची साम्राज्याक रायनातल्या वरी जाल्ला तूं हें राज्यभार कोरका सिंहासनार बैसून हें निष्कंटक तुका कोणाले निमती बादना निरुपद्रव जावन आसम कडे भरता भारी कोप येतके अम्मा तूं निंदीत काम केला क्रूर काम केला केवल दुडवा आशेक बामणाकय दीश मारल्या वरी जाल न्हू तूं आनी मिगेल अण्णा धर्मात्मो तो राम ताका रान्ना पेटयले आमगेले सगळी वंश वायट केला मा तूं निश्चय जावनूय तूं कुलघातिनी स्त्री तूं आतां ह्या राज्य सिंहासनार हांव बसला रे हांव सगळे जन्म पुर्ती अपयशस्वी जाता म्हाका एक वायट नाम येताची येता पळय योच आमगेले रायो तितली धर्मात्म रामा रान्ना पेटून सिंहासनार बसला म्हणून मिगेले प्रजाजनान म्हाका तात सार केले हांव राय जावन आसून कसं प्रयोजन जाल्लें तूं कसाला हे कुत्सीत काम केल्लें म्हूण रोळ्ळो कयतो कळ्ळें तो पुरे तागेले अमात्यांक प्रजावर्गांक प्रजेचे 4 वर्णाचे मुख्यस्थाक पुरे आसतना आपूण सांगतके रामाक रान्ना पेटयल मिगेल अम्मान हांव हें कार्यांतून नंचना म्हाका हें राज्य नाका कसलें नाका म्हूण स्पश्ट जावन सांगता आनी रामान आशिल्ले कडेन वचून ताका आपूण घेवन येवया आमी ताका हे राज्य सिंहासनार बैसुका म्हणून अपसाया म्हूण सांगून सर्व अमात्याक वशिश्टादी गुरूंक सकट जना घेवन तो वता कळ्ळें अयोध्येक आपूण हाडचें म्हूण सांगून राना वता कडेरी
कौसल्य सुमित्र्या कैकेयी तन्नी येताचे कळलं आम्ही येताचे म्हणून कैकेयी येवचेनाका म्हणून म्हणतो तो जाल्यार कौसल्य सुमित्रे ताका अपसायताची ती बाई बारी पश्चाताप रस्ता पुरय जन पल्लंकेर बसून शत्रुघ्नाकೈ घेवन तो चमकला कಡೆ ರಾಮ ಅಪ್ಪು ನಡಚಾಕ ಈ ಮೆರವಣಿಗೆ ನುವೆ ಪೂರ ಪ್ರಜಾವರ್ಗ वशिष्ठ मामदा देवादी सर्व तागेले पुरोहित हजारगटल्यान ब्राह्मण अमात्य मंत्र अष्टमंत्र शिलीचे दशरथाक तांणी आणि पुरा पट्टणाचे जन अयोध्या पट्टणाचे नागरिक जन पुरय हिंड हिंड बाई सोडून चमकलीच काही धनुष्पाणी जावन तापस वेश म्हळ्यार संन्यासीशी वेश घालून वनवास म्हळ्यार तशीच न्हू थंय चित्रकूट पर्वतांत राम लक्ष्मण शिलीची थंय भरतान ताका पळयले सुरवेक भरत म्हणटा तूं राज्यभार कर का म्हणून राम ओप्पना इते म्हळ्यार हांव पित्र वाक्य परिपालने कती रायला पित्र आज्ञा परिपालन करचे कती रायला तूं म्हाका अरण्य सोडटा आनी म्हाका 12 वर्ष वनवास कोरका म्हणलेले हांव न्ही 14 वर्ष वनवास कोरका म्हणलेले हांव 14 वर्ष वनवास कोरून येवचें म्हणून म्हणटा भरतान कितली सांगल्यार राम आयकना हांव सुसंगताचे मंत्री सांगताचे कोण सांगल्यार राम आयकना ना म्हाका पित्र वाक्य परिपालन करना आशिल्लें कृतज्ञ पूत म्हूण सांगून जनांनी हांव धर्मिष्ठो धर्मारी चलचो मिगेले अन्नान सांगिल्लें वचन हांव प्रतिज्ञा केला वचन दिल्ला अन्नाक तें वचन परिपूर्ण केले शिवाय हांव येयना म्हणून खंडीत सांगतना कडेक वापस कसं करचें म्हणून कळनाशी भरत सांगता हांवय तूं हांगा कशी कंदमूल फल खावन जीवन करता तशी हांवें जीवन करचें हांव अयोध्या पट्टणा भितर वचना ताजी भायर वचचें नंदी ग्रामांत हांव आसता एक पर्ण्य कुटीर बांदून तूं अरण्या कशी जीवन करता तशी हांव थंय जीवन करता तुगेल पादूक दिवका थंयची सिंहासन दवरन त्या सिंहासना वयर तुगेल पादूक दवरन तुगेले मुलक हांव निमित्त मात्र जावन राज्यभार करता सिंहासनार हांव बैसना जाल्यार तुगेल खातीर तुगेले पादुके एक आधार रे हांव राज्यभार करता मात्र एक उडगास असो 14 वर्स जावन एक दीस गेल्ले रे तूं येवच्या हांव प्रयोपवेश करता म्हणून सांगता आनी राज्य हांगा नंदीग्रामा येता भावाले अण्णाले मलगड भाव तो तागेल पादुकेची भांगरा सिंहासनार दवरता आनी त्या पादुकेची आज्ञाधारक जावन म्हळ्यार पादुकेची राय म्हूण लेखून हांव युवरायो म्हळ्यार रायाल सेवक म्हूण लेखून राज्य परिपालन करता हांगा वापास आनी अयोध्या पट्टणा नागरिकांक वरलेल पुरय जनाक हांव खंय आस म्हूण कळ्ळें आनी हांगा रावल्या घडी येवन म्हाका बाद दिवचें नाका यो राज्या यो म्हूण सांगून म्हूण हो कसो करता चित्रकूट पर्वता दुखून मुखार प्रयाण करून एक व्हड अरण्य मेळटा थंय शरभंग आश्रम आस थंय येयलो शरभंग ऋषी रामान येवचे खातीर राखून आशिल्लीची शरभंगा संदर्शन करता सत्कार करता नमस्कार करता शरभंग ऋषी ताका आशिर्वाद करताचे आनी योगाग्नीन देह सोडताचे रामा पळोवन देह सोडका मोक्ष मेळ्ळी तांकां कळ्ळें मागीर थंय दुखून दंडकारण्या भितर वचून गोदावरी तिरारी पंचवटी मळेल कडेन एक आश्रम करून वास करून आशिल्लो थंय वास करून आसतनाची शूर्पणखे थंय येता ती रामा पळोवन मोहीत जाता वर्डी करून घे म्हणटा राम सांगता म्हाका वर्डीक दिला ताका वर्डीक जायन ताका करून घे म्हूण सांगून ती लक्ष्मणा वचून मोताय करता हे राम लक्ष्मण तिका खेळयताची कडेरी ती बाद दिता तांकां वर्डीक करून घेवक म्हणून लक्ष्मण कोप येवन तिगेल कानू नांक कातोर घालता कळवा हिका वयर जाल्ली तांगेल वयर सीदा तो कसो करता थंय शूर्पणखेक थंय रावणाल भयणी ती वतस ती किल काणी सांगला विद्युजिह्व म्हळ्यार राक्षसाक वर्डी करून घेतली कसकी कारणा खातीर रावणान ताका दीश मारनो ती रावणा लागीं कोपून कडे तिगेल समाधाने खातीर तीक हें जनारण्यांत दंडकारण्या लागीं जनारण्य आतां पळय रामन येवन राबल्यांचे ते जनारण्यांत सगळे अरण्य तिका सोडून दिला तिगेले रखवाली खातीर तो आनीक मावशील पूत न्हू खरं ताका तागेलो ओटो दूषण ताजे नंतर 14,000 राक्षस एक राक्षाक थंय पेटोवन दिला ती वचून खरं दूषण आलें सांगता शेष जाल्लें म्हणून खरं दूषण रामाल वयरे युद्धा येताची राम तांकां 14,000 जनांकय राम आनी लक्ष्मण नाश करताचे कडेर तिका कसं करचें म्हूण कळना सीदा शूर्पणखा लंके धांवता रावणाले वता तिका तोंड कुरूप जाला रडतो रस सीदा रावणाल पांयार पडता पळयत तो तिका नांक ना कान ना कसलें ना विकृत जाल्लें कोण हें तुका अशें केल्लें म्हूण म्हणटा कडेरी
तुगेले तुका अपमान केल्लें कोणें तुका अपमान केलें म्हाका अपमान केलें म्हणके म्हूण तें दुरात्माक वतनामे म्हणून तागेले निमती तो आतां नाश जाता कोण म्हूण सांगता म्हूण सांगता रस कळ्ळें तेदना ती सांगता ती ಶೂರ್ಪನಖಿ ರಾಮ म्हणलेलो थंय येयला तो अयोध्या पಟ್ಟणाचके भारी पराक्रमी मात्र 14,000 राक्षसांक ताणें मारला जाल्यार ताका एक चंदी बायल आस कळ्ळें तूं अण्णा इतली गंधर्व यक्ष किन्नर देवता स्त्री पुरा जनां तूं हाण अंतपुरा दवरला जाल्यार तुगेलो अंतपुर तिगीणी आयली म्हूण जाल्यार हान्नी पुरे कसले न्ही तिगेल्या द्राक म्हूण न्ही तिगेल चंदायनी वर्णिसीत वा मनान तूं निर्धार करता आनी कसं कोरका हाव म्हूण राज्य निर्वहणे कार्य तागेले मंत्रींक तात्कालिक ಟೆಂಪರರಿ ಕಳುವೆ ತಂಕ ವಹಿಸು ದಿತ್ತ ಆಕಾಶ ಮಾರ್ಗನ್ ಚಮಕಲು ತ್ರಿಕುಟ ಪರ್ವತ ಕಾಲ ಪರ್ವತ ಪೂರೆ ದಾಂಟುವನು ಸೀದಾ ಸಮುದ್ರ ದಾಂಟುವನು ಆಕಾಶ ಮಾರ್ಗನಚಿ ಸಮುದ್ರ ದಾಂಟುವನು तो तई गोकर्ण क्षेत्र चमकलो गोकर्ण क्षेत्रांतू रावण मारीच थंय आसा तागेलो अमात्य वय तागेलो मावळय वय त्या मारीच्याक तो भेट दिता थंय रामाल भैयान मारीच्यो थंय तपस्वी वेश धारण करून तपस्वी व्रतीनची थंय आसतो ताटका समोर आवळारी मारीचनांनी सुबाहून येवच्यास ताटके मारता सुबाहू मारता मारीच्याक मुखारसून हे रामायण जोकयला रे मारीचे जावका ताजे खातीर राम तागेल बाणान गोकर्ण थंय तरी ताका धांवडयत पळय ते 300 योजन दूर राम ताका धांवडयत तशें त्या गोकर्ण पर्वतांतून निप्पन बैसला खंयी राम येवन मारत म्हण भैयान तपस्वी वेश घालून वचतो थंय हांगा मारीच्याक सांगता तो कसो न्ही तो रावणाक स्वागत न्ही करता कळ्ळें आनी निमगे तो कसो लागील रावणेश्वरा तूं हांगा म्हण तुगेले तोंड ते इशी बावला थंय लंका पट्टण कशें आस तुगेले प्रजावर्ग सुक्षेम जावन आसत न्ही अंतपुरान तूं कसले तोंदरे आसवे तुगेले बायल चेडूं सौख्य आसत सकडी निमगिताना कसं कारण ना नातला रे तूं हांगा म्हाका भेटू येना आशिल्लो म्हाका एक व्हड कारण आस कसलें सांग कडेरी रावण पुरे विशय सांगता राम लक्ष्मणान शूर्पणखे कसं केल्लें म्हूण आनी ताका विरुद्ध जावन म्हळ्यार द्वेश सादसूच्याक हांव कसले कोरका म्हूण लेखला म्हूण मारीच्याले सांगता कडेन मारीच सांगता नाका रावणा तुका गोतना राम म्हळ्यार कसो म्हणून ताका जाय म्हूण किडाचे वचून तूं तागेले पराक्रम कसले म्हूण म्हळ्यार म्हाका गोत कळ्ळें तागेले बाण सैसूच्या कोणाचे न्ही साध्य ना हांव हांगा तपस्वी जावन वेश घालून हांगा निप्पन बसच्या कारणात तो राम तशें हांव रामालेक युद्ध करूं चमकल म्हूण जाल्यार तुगेले विनाश तूं मनशा पयल्या बरी नाका तुका कोणीये सलहे दिलेले रामाले युद्ध करी म्हणून शूर्पणखेन तिका माती समजवे तूं वचूं नका म्हूण म्हणटा कडेरी निजावन पळय रावणाक विधी प्रेरणा विधी चोदना मोरूक काल लागेला कळवे ताका तो कोण कसं सांगला रे समजतवे ऐकतवे तो मारीचे इतली सांगला रे तो रावण कोपतके मारीच्याल वयरी ताका निंद करतके मारीच्या तुमी घाल मावळो जावन आसच्या पुरो जाल्यार तुमकां पुरे जनार आयो हांव म्हूण विसर नका तुका राम हांव सांगेलें काम करच्या जायनी म्हूण जाल्यार रे तुका खंय राम वध करता म्हूण भंय आसला रे तूं आतांय कांय वांचना तूं ह्या कामा वपन म्हूण जाल्यार तुगेलो वध हांव करता म्हूण म्हणटा मारीच्या ऐकत मनान तूं आलोचना करतके मरण कशी आतां म्हाका शतसिद्ध एक वेळ रामाला आताना एक वेळ रावणाला आताना जाल्यार रे हें देह सोडका म्हूण जाल्यार रे रावणाले हातान मरची पशी आतां म्हगेले देह हांव सोडून वचचें निर्धार जाल्ले रावणाला हातान मरचे पशी रामाला हातान मोरया जैनामे इत्याक म्हूण म्हळ्यार म्हणटाची विशिश्टान मरणम वरम महात्माला हातान मरण पावचें म्हळ्यार श्रेश्ठ विशय म्हाका चांग लोकपुणी मेळत म्हूण सांगून संख्य जैत रावणेश्वरा तूं कसो सांगता तें सहाय हांव करता हाका बारी संतोश जालो म्हणटके मारीच्या तूं भांगराचे जिंकी जावका तुगेले श्रंग रत्नान जावका कळ्ळें तुगेले अंगाचे केस समीत रत्न आसशी थळथळेवका असल एक कांचन मृगाचे रूप धारण करून आश्रमान तूं सीतेस तिगेल मुखार तूं नंचुका तुका पळयले कुडले ती विमोहित जावन तूं जावका म्हूण तिणें रामाक सांगका सीतेक संतोष करचे खातीर राम कसले करता तो तेदना तुका धरून म्हण येतना तूं दूर 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 धांवन आश्रमांत दुखून दूर ताका घेवन वचुका कळ्ळें त्या वेळाक सीतेक कंपून हांव मरता अपहरण करून सीता वियोगानाची तो मरता
कळवे ये योजना तुका रामान मेगेला युद्ध केलं तागेल बाणाचे बाणा पेट्ट थंयसूच्या जायना म्हण म्हळ्यार भंय मेगेल वयर मोग तुका हांव ना म्हण म्हणा जल्लरे एक पंत बायल ना म्हणून जल्ली म्हण जल्लरी तिगेल विरहान तो मरत वापास आमी युद्ध करचे विशयू ना नवे मारीचा तूं इतले केला पूर म्हाका ताका दुःख जेता भंय मस्तच ताका जल्लरे हागेला आत्तान मरचे पशी रामाला आत्तान मरचे लायक म्हणून ओपल तो कळव्या मागिरी पळय खंय तर म्हळ्यार ताजे मेल्ली नंतर ताका दिवका जल जलतर्पणांनी प्रेस पळय ते सुरवेक गेवयसीत कयतो आनी सीदा ಅವಸಾನನಂತರ ಕಸ ಕ್ರಿಯೆ ಕೊರಕ त्या पुरई सुरवेक करैसुनु सीदा रावणाला ಒಟ್ಟು रामाला आश्रमादी इकडे चमकल रामाला आश्रम गेल कुडले मारीचो कांचनमृग जल्लो रावण त्रिदंडी सन्यासी जल्लो कळवा कमंडलू त्रिदंड पुरई धारण करून रूप घेतले ताणे ये कांचनमृग आश्रमा मुखार नंतरच एक विधी प्रेरणा म्हणतात नव्हे विधी प्रेरणा म्हळ्यार कोणाकय सोण ना ती आम्ही कसं की लेखचे जेवचे शिले जेवचे म्हणटा पळय तशी हांगा विधी चोदना नानतलरी सीतादेवी बी ती लक्ष्मीले अवतार म्हणटात तिका एक जिंके कंचे मायामृग कंचनमृग भांगराचे जिंके ताजे रामातुदीर पुरे रत्न सोचे तसल ना हे कसं की माया कंचकी राक्षस सांगेल की असू का म्हण म्हणलेली एक मन आसा ना अन्यक कसं म्हळ्यार तसल एक परमपतिव्रता साध्वी स्त्री तितली ताळमेसून रामाल ओट रान्ना रापच्या आयल्या तीक एक भांगरा जिंके पळोवन मोह जेवचे ते मोहन बामणा बादिवचे म्हणून येसवे ही ती मोहित जल्ली मान नाही हटान रामा पेटून दिल राम सांगता नाका ते कसं की म्हाका ते सम म्हण दिसना ते जिंकी बद्द म्हण दिसना कसं म्हणल्यार ऐकना हांव कसले तुगेले निमगेल नारान ना आयल्या तुगेलो ओटो आसाव हे एक सामान्य स्त्रियो पळय सामान्य लौकिक स्त्रियो प्रापंचिक स्त्रियो बामणाले हट करता पळय तशें हट करून बामणाक ते जिंके हाडू पेटोवन सोडले वो धनुर्बाण दोरून चमकलो सीते संतोष जाव म्हणून जाल्यार सीतेक एकलीकच होण वचचे धैर्य ना ताका रक्षणेचे भारू सीतेलो लक्ष्मणा दिवन वता हांगा रामू ते जिंके म्हाका वता ते जिंके एक पंत लागीं दिसता एक पंत दूर दिसता एक पंत खंयकी दिसता अशें करून 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 रान्ना खंयकी व्हरून सोडले कळ्ळे कडेरी ते विचित्र जावन दिसता न्हू ताका म्हळ्यार ते जिंके हात्ता धरून मेळटा म्हणटा मागीर रांदची ना मागीर सोदितना खंयकी आसता ते पुरे एक विचित्र वर्तन न्हय बद जिंकी नाहीये कंचकी राक्षसू मायामृगा वेश घालून येयला म्हूण कळ्ळी कुडले जिंकेक बाण गाण प्रहार केल्लेची कळेरी ताका निज रूप येयले निज रूप म्हळ्यार तो राक्षस जावन मेल्लो जिंके रुपार आशिल्लो मारीचो जाल्यार मरचे फुडें एक कुसकी काम करून मेल्लो रावणा संतोश चौकान रामाले ध्वनी त्याचे अनुकरण करून हे लक्ष्मणा हे सीते म्हूण वडावन सांगून प्राण सोडलो हांगा पंचवटी ती कांयक पडले सीते लक्ष्मणा म्हूण म्हणलेले सीतेक भंय जाल्ले ती धांवच्याक म्हूण तयार जाले कुडले लक्ष्मण म्हणालो तूं वचूं नका ताका कोणाय प्रहार करूं जायना कळवे तो आत्तेत पळय तुगेले बामणा मारचे सामर्थ्य कोणाकय आसवे म्हूण कुडले लक्ष्मणाक कळवे लक्ष्मणान अलक्ष्य केल्ले रामाल विशीं खंयकी हाक्का मेगेल वयर मन जाल्लो अशें तशें म्हूण कठोर उतरान ताका निंद केली की कळ्ळें इत्या म्हळ्यार स्त्रियांगेल स्वभाव तो प्रापंचिक स्त्रियांगेल स्वभाव सीतेल न्हय जाल्यार सीत प्रापंचिक स्त्री शीची कर्तरस कळ्ळें हे तिगेले स्वभाव तशी जतरस ती पळय प्रापंचिक स्त्रियांक कसलेय एक जाय म्हूण जाल्यार सैरण ना पळय तांकां ताळमी ना पळय मागीर मेळ्ळी म्हूण जाल्यार कोप येवचे दुख्ख जेवचे रडचे मेळ्ळी म्हूण जाल्यार संतोश जेवचे मुखार ताजीन कसो जेवच्या पुरो म्हण स्त्री बुद्धी प्रलयान ताका म्हणटाची तांकां दुरालोचन ना दादल्यांक दुरालोचन आसता स्त्रियांक दुरालोचन ना दुरालोचन मात्र तशी ही सीतादेवी लक्ष्मणाल विशयांतू ती शंक जेलकी रडली की आनी म्हणा की तुगेल मन कसं म्हण म्हाका गोत ना तुगेल उतर तुगेल चर्या पुरे कळटा कळवे तुका मेगेल वयर मन जाल्ला नाका जाल्लेलो आशवे तुका तू पूर्ण करता म्हूण लेखू नका तूं बी न्ही कसले तशें कसले लेखला रे ही कोयती काण घेवन आत्ताच्या आत्ता हांव म्हाका मारण घेता कळवे न्हय मे आंगाक अग्नी भितर आंग हें दिवन सोडता म्हळ्यार योगाग्नी म्हणटाचे ते तांकां पुरे कळटा कळवे आंगान तुली अग्नी प्रज्वल करून घेवन लासोन घेवचे कळवे मागीर पर्वता वयर चोवन तो गुपडूकय पुरो जाल्यार तूं तुगेल बाय लावन जाता म्हूण लेखचे नाका
आमेगेल बामणा सोण विंगड कोणाके दोळ बरं चोयना म्हण तुका गोतनावे तू तुगेल मनांत इतली कळंक कस म्हण जाल्यार तुगेल रक्षणे आसची सम न्हय म्हण लक्ष्मणाक कोणाक जाल्यार सही जायना असल उतर उलय तांतूय मिगेल वन्नीन मिगेल वैरे शिलकल न्हू लक्ष्मणा भारी दुःख म्हणा भारी दुःख जावन आनी ते राबून जम्मून सांगून राम राम म्हणाल की कान मुचून घेतले की आनी तो राम खंय चमकला तेच मार घर चमकल वच्चे पुढे सीते दिकड चोयनी खंय रावणान कशी सकाळी एक योजन केला प्लॅन केला तशी जाल्ले मागीर रावण कसं करता ते सन्यासी वेशार येईल न्हय तो आश्रमा भितर येता न्हिजावन येते वेश धारण करून येयला कळवे ही जनकरायाल धुव रामाल बायल आश्रमा येते येयला म्हूण ताका स्वागत केले अर्घ्य पाद्यादी दिले कंदमूल फल सकट दिले आतिथ्य करतरस रावणा हे परे उपचार जायबे सीते घेवन धांव का म्हण उडले त्या परे अर्घ्य पाद्य सोडले की निज रूप तागेल दाखयल के सीते हांव रावण म्हणलेल राक्षसेश्वर मेगेल राज्य लंका राज्य कळबे ते लंकापुरींत हांव वास करूनस हें समुद्रात तेकडची धड आरस थंय यो म्हाका मस्त बाईल आसाची जाल्यार हांव तुका पट्ट राणी करता थंय तूं मेगेल ओट यो हे रामा सोडी तागेल ओट असले तूं रानांत वचका तूं रान्न आसचे तसल स्त्री न्ही तूं अमूल्य स्त्री रत्न म्हणटा पळय तूं खंय वचका म्हण भांगरा लंकेंत वचका तूं यो यो म्हण कडे रितिका भंय जाली की आनी कोप येयल की म्हणली की पळय आकाश तग्गु पोडू पुरो भूंय म्हाका सिगुळ्ळून भूंय सिगुळ्ळून वचून म्हाका गिळू पुरो अग्नी थंड जावचे पुरो जाल्यार हांव रामा सोणू येता म्हूण सांगून तूं लेखू नका म्हूण म्हणटरस आनी म्हणटा की तूं एक ती कितले चंद सांगता पळय उपस्थाय महानागम करेणुः सुकरम स्पृशेत एक हस्ती एक डुकरावटो आसता बे हस्ती हस्ती हस्तीना हस्तिले वटो आसचे डुकरावटो आसना म्हळ्यार रावण डुकरा समान म्हण ती सांगता कळवे मागीर सांगता कसं न्हय म्हण म्हळ्यार पळय कथम ही पीत्वा माधवीकम पीत्वाच्या मधुमाधवीम लोभम सवीरके कुर्या नारी काची दिती स्मरेत पळय म्होव खातली फुल्लाचे मधू कळ्ळें फुल्ला मधू मोव जेवचे न्हय त्या पुरे स्विकार करतली स्त्री सोर पितवे म्हणून सांगून ती कोपून आश्रमा भितर प्रवेश करता पयला कसो करचें म्हण जायना कडेरी रावण कसो करता सीद तिगेल मागशी वचून भयंकर रूप ताका कितलें व्हड रूप ताळू चकयत न्हू गर्जन करतना तिका मूर्छे येवन पडली पळय तेदन तिगेल केस्ट तांडून घेवन रावण अंतरिक्षार प्रयाण करता तेदन ती रामा रामा रक्षण करी म्हणटा जटायून पळयलें जटायू कोण म्हण म्हळ्यार दशरथाल मित्र नव्हतो कळ्ळें जटायू ल्हान सूर्याल सारथी जाल्ला पळय अरुण आनी गरुडाल अण्णा अरुणाल पूत जटायू आनी संपाती कळ्ळें कडेरी दशरथाल सुन्नेक मेगेल फ्रेंड दशरथाल सून तिका यो दुष्ट रावण तांडून व्हरता म्हणले कुडले तो सीदा उब्बून रावणाला आड राबून तिका सोडी हांव वांचूनस हांव आसतितले काळ सीते कोणें अప్పుడు सोणा हांव म्हूण म्हणटा ती म्हाका सुन्ने वरीची म्हूण रावण कसो करता ते रावणा तो कोंकून घालता कोक्कान कोंकिता हाताचे नांगटान परचिता तागेलें आंग पुरे रक्त सिक्त जाता कोणाले रावणाल ताका जोर कोप येता कळ्ळें हें म्हाका हें म्हणटा बाद दिता न्हू एक पक्षी म्हूण सांगून सुरवेक खडग काडटनी जटाय वेल दोनी पक्कय कातरून घालता पाक कातर तर उपचार जातवे ते तोग्गू पडली पाप मागीर रगत आंगा दुखून मस्त चमकल न्हय प्रज्ञाहीन जाले मागीर सीते घेवन वेगान मोडापाशी वैरी प्रयाण करतरस ती कसं करता खंयचे एक तोग्गू आश्रम सरोवर न्हंय जन सकट दिसले म्हणजे तिगेले एक आभरण तोग्गू घालतरशील कडेरी पर्वता शिखरा वैरी 5 जन वानर श्रेश्ठ शी दिसता तांणी सामान्य वानर न्हय तांकां पळोवन ती कसं करता तिणें निसिले किरगीचे एक कुडको पिंदून तांत भितरी आभरण घालून बांदून तांगेले येद्रा घालून सोडता कळ्ळें तांणी वैरी पळयतना एक राक्षस एक स्त्रीक तांडून व्हरचे तांकां दिसता कळ्ळें हो लंका पట్టणांत प्रवेश केले हिका घेवन कळ्ळें हांगा कसं जाल्लें राम ते मायामृग मारून जाल्लो तो राक्षस म्हणून कळ्ळी न्हू ताका आश्रमाक गुंतरस लक्ष्मण येतरस लक्ष्मणा
तुका सांगिल न्हू सीतेल रक्षण कोरका येवचें नज्ज म्हणून बिश्टेत कडरी रामाक मात्र कळलें हें सामान्य विशय न्ही हें पुरे पूर्व नियोजीत सुरवेक प्लॅन्ड काम हें म्हूण सांगून कळ्ळें आनी ताकाय गोतच न्हू हा लक्ष्मण हा सीते म्हणून मेगेले ध्वनीर ते रडला म्हणल्यार कैकी लक्ष्मणान सीतेन लक्ष्मणा पेटयला जेवा लक्ष्मणूय म्हाका कसं की जल्ले म्हूण लेखून येयला म्हणून रामा भारी बेजार जालें की आतां सीते कसं की अपाय येयला म्हळ्यार खंडीत म्हूण कळ्ळें लक्ष्मणा म्हळ्यार की सीते वांचूनच न्हय तूं तिका सोडून कसले आयलो ती वांचूनच की ना म्हूण म्हणलेलें उतरांत म्हाका संशय आसा म्हूण लक्ष्मण पाप पुरे सांगता रामा लागीं रामा अशेंच जाल्लें अण्णा अशेंच जाल्लें तिणें म्हाका इतलें कर्ण कठोर जावन असल उतर उलयली ती म्हाका कसं करचें म्हूण जायना म्हूण तेन्ना रामा कळ्ळें हें विधी प्रचोदनाचें नानतलें दोळू तसल पुरे उतर उलयनातील सीते उरलो न्ही इतलें अशें पुरे उरलो कज्या लक्ष्मणाक ती कसं की अपाय जावचें आशिल्लें ताजे खातीर ती अपायांतू आसत म्हणून धांवलो तो आश्रमादी कडेन थंय वताना एक जटायू पक्षी वाटेर ताका पोण आशिल्लो दिसता ते जटायू सांगता कळ्ळें तो बाई न्ही जटायू लागीं ते मागीर एक राक्षसाच्या पूर म्हणून लेखला रामान जाल्यार जटायू राम लक्ष्मणान लागीं सांगता हांव गद्रराज जटायू म्हूण म्हगेलें नाम तुगेलो आनो दशरथालो स्नेहीत हांव म्हणून सांगता राम लक्ष्मण कसं करताची तागेले वचून कसं जाल्लें म्हूण सांगून निमगिताचे तेदना रावणान सीते बेल्लेले विशयो ते प्रतिभटन केल्लें देखून रावणान म्हाका मारून घाल्ला हें पुरें सांगता कळ्ळें रावणान सीते अपहरण कोरून वेल्ले म्हणलें वार्ती कळ्ळी कुडले रावण खंय चमकलो सीते घेवन म्हूण निमगिता कडेरी जटायूक उल्लोचें जायना तेन्ना नित्राण जाला तें खाली माथ्यान खंयचे सायड म्हूण दाखयता आनी प्राण सोडले कळ्ळें ताका कळ्ळें रामाक कसलें सीते घेवन दक्षिण दिक्का चमकला रावण म्हूण तो कसो करता राम मांत्र जटायूक अंतिम संस्कार करता अन्नालो मित्र न्हू तो अंतिम संस्कार करता हांगा दंडकारण्य दुखून दक्षिणाभिमुख जावन प्रयाण करताचे कोण राम लक्ष्मण वच्चे वाटेर कितली की आश्रम न्ही पळयता ऋषी आश्रम त्या आश्रमांत ऋषी ना शिष्य ना कसले ना एक आश्रमांतूय थंय बसचें आसन पुरे पोरणे जावन गेला आयदन पुरे होमा दवरचें आयदन पुरे पुड्डी जावन गेला कळ्ळें जिंकी पुरे भरल्यांची कोल्ली भरल्यांची त्या आश्रमांत कसला बाई हें म्हूण सांगून लेखता कडेरी ಸ್ವಲ್ಪ मुखार ते आश्रम जावन मुखार वतना एक कबंद म्हणलेलो राक्षस तांकां मेळटा तागेले हातू दिगू ताका माती ना पट्टांतू तागेलें तोंड कळ्ळें तागेले अर्द्यार दोळो जाल्यार रामाक आनी लक्ष्मण ताण दोन हातांनी धरून घेतले कसो करचें म्हूण कळना कळ्ळें कडेरी तो राम आनी लक्ष्मणाक खावचे खातीर त्या हाता धरलेले घास कशी पळय तोंडाला व्हरता तशी तांकां तोंडाला घेवन वता कडेन लक्ष्मणान की सांगता पळय अण्णा आमगेलो अवस्थ कसो जालें पळय तुका राज्य भ्रश्ट केलें आनी मेल्लो ताजे वटू सीता अपहरणा दुख्ख आत्त हे राक्षसाक आमी आहार जाता की कसले सीते सोदून हाडटा की ना की पळय तूं चुकोन बस हे राक्षस खाता जाल्यार म्हाका खावो म्हाका योग ना म्हण लेखता तूं सीतेक सोदून अयोध्ये वचून पट्टाभिषिक्त जेवची पळोवच्याक जेवो तूं आतां आंग दुखून सुरय वस म्हूण म्हणटा कळ्ळें कडेरी लक्ष्मण रामाला अशी सांगता राम सांगता तूं दुख्ख पावनुका हांव वचना हांगा पळय तूं तुगेल खडग काडी तागेल तुक्क धरलो हातो तूं कातरी म्हाका धरलो हातो हांव कातरता म्हूण जाल्लें दोग जाणांय तांगेल खडग काडटाची त्या राक्षसाक मान सोडताची तशी तांणी कबंदा मारताच की त्या कबंदा मारली कुडले घोर जावन किरडल तो जाल्यार तागेल्या आंगा दुखून एक दिव्य पुरुष भायर येतरस अंतरिक्षांत राबला ते आनी राम लक्ष्मणाक दिसता राम निमगिता कोण तूं राक्षस शरिरा दुखून इतली चंद शरीर घेवन भायर येयली कशी म्हणून तो सांगता विश्वास म्हळ्ळें एकलो गंधर्व म्हगेलें नांव विश्वावच म्हणून एक ऋषीन स्थूलशिरा म्हळ्ळें एक ऋषीन म्हाका तो बरी ऋषी कुरूप आशिल्लो म्हूण हांव अपहास्य केलेले खातीर म्हाका कुरूप आशिल्ले एक राक्षस जा म्हूण सांगून सांगलें तशी तुमगेल्या हातान म्हाका शाप विमोचन म्हणलेलें शाप विमोचन जाल्लें
आत्ता तुम्ही कसाला चमकल्याच म्हणे म्हाका गो तसं सीते सोदूच खातीर नमे लंकेश्वर रावण तुगेले बायले घेवन चमकला तुका तो मुखार वतना सुग्रीव म्हळेले एक रायाल सख्य जाता कळव्या ऋषिमुख पर्वता लागी पंपा म्हळेले एक सरोवर ते सरोवरा लागीची बालील भाव सुग्रीव तागेले चारी मंत्री लूट वास कोरनस तो मेळटा तुका हे पुरे दैव चोदना कळव्या देवान लेखील तशी पुराय जेवचे अशी पुराय जेता तू तागेला वचून सख्य करून घे कळव्या तुगेला म्हणके तो बाई दुःखीत चला तागेले बाईले कळवून घेवन म्हणतना सीतेक पुनर्प्राप्ती करचे विशयांत तू संशयो घेव का म्हणना तो सुग्रीव तुका सहाय करता ताका वानर राय जावन आशिल्लो तो ताका रावणाला नी विशय संपूर्ण जावन गोत्तस लंकी खंय म्हणून ताका गोत्तस तशें जावन हांव मिगेल्लो का बत्ता म्हूण सांगून तो बत्ता रामलक्ष्मणाक आश्चर्य जाता आनी रामलक्ष्मण मुखार वताची सुग्रीवाल सख्य करतात त्या विशय आमी पायचे दिसा पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर बाबध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता